अमरावती जिल्ह्यातील बहुचर्चित पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यावरून सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या दगडफेक किंवा हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी 1200 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे। या प्रकरणात आतापर्यंत 25 जणांची ओळख पटली असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे। अमरावतीसह पांढरी गाव आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून महिन्याभरापासून चांगलाच वाद तापला आहे। या गावातील प्रस्तावित प्रवेशद्वाराला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर सोमवारी हे आंदोलन चिघळलं आणि काही आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती। या दगडफेकीत पोलिसांच्या गाड्यांची नासधूस होऊन अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले। दगडफेकीमुळे पोलिसांनी लाठीमार, पाण्याचा मारा आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या होत्या। प्रचंड तणाव निर्माण झाला होता। ही बाब गंभीरतेने घेत पोलीस विभागानं हिंसक आंदोलन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला। पोलिसांनी 1000 ते 1200 पुरुष आणि महिलांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमविणे, शासकीय कामात अडथळा करणे, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांवर हल्ला करणे, इच्छापूर्वक दुखापत करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे अशा विविध कलमांवे गुन्हा दाखल केला। तर ओळख पटवून दोघांना अटक केली। या प्रकरणी व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत असून आरोपींचा शोध घेतला जातोय। आरोपींची धरपकड देखील सुरू आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे। पोलीसचा तपास जो आहे आता सुरू झालेला आहे। विशेष एक स्पेशल आम्ही टीम आयुक्तालय स्तरावर गाडगेनगर आणि क्राईम ब्रांचची गठीत केलेली आहे। याच्यामध्ये आरोपींचं आयडेंटिफिकेशन करण्यात येत आहे आणि परत या घटनेचा रिपरकशन काही होऊ नये याकरिता शांतता राखण्यासाठी आम्ही सर्व जे कोणी नेतृत्व करणारे लोक आहेत, सर्वपक्षीय सर्वांशी संपर्क साधून त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारचं कोणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकांना सांगावे। आतापर्यंत काही जे अटक करण्यात आलेले 2 लोक काल जे संध्याकाळी त्यांना कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। इतर लोकांनासुद्धा आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या। ती आज संध्याकाळपर्यंत कळवण्यात येईल किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्या व्यतिरिक्त जे आहे आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सुरू आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया होईल।